तुम्हालाही ऑगस्ट महिन्याचे पैसे हवे असतील तर हो मित्रांनो बघा, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असतील, दिव्यांग बांधव असतील, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी असतील, विधवा माता भगिनी असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेचे सुद्धा लाभार्थी असतील, या सर्व लाभार्थ्यांकरिता जर त्यांना इथून पुढे त्यांचे हक्काचे अनुदान जर हवे असेल किंवा खऱ्या अर्थाने जर पाहावयास गेले तर पुढच्या महिन्यापासूनच म्हणजे ऑगस्ट महिन्यापासूनच त्यांचे जर त्यांना वेळेवर अनुदान हवे असेल तर त्यांच्याकरिता खऱ्या अर्थाने आता इथून पुढे ही दोन कागदपत्रे खूप आवश्यक रिक्वायरमेंट मेंडेटरी करण्यात आलेली आहेत मित्रांनो बघा. तर मित्रांनो बघा, आता खऱ्या अर्थाने विषय असा आहे की ही कागदपत्रे ऑलरेडी या अगोदर सुद्धा बऱ्याच वेळेस सांगण्यात आलेली आहेत, वेळोवेळी तारखा सुद्धा सांगण्यात आलेल्या आहेत, शेवटच्या तारखा सुद्धा देण्यात आलेल्या आहेत आणि जेव्हा आर्थिक वर्ष संपते किंवा सुरू होते तिथून पुढे सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळा, कारण की उत्पन्नाचा दाखला तुम्हाला मार्च मध्ये काढला तेव्हाच कुठे ते पुढील काळामध्ये पूर्ण वेळ उपयोगी पडतो, त्यामुळे त्यावेळेस तो काढता येतो. त्यानुसारच खऱ्या अर्थाने आता इथून पुढे जर तुम्हाला तुमचं हक्काचं अनुदान हवं असेल मित्रांनो बघा, मग आता सामाजिक न्याय विशेष विभागाच्या या जेवढ्या काही योजना आपण सांगितलेल्या आहेत या सर्व योजनांच्या सर्व पात्र लाभार्थ्यांकरिता ही दोन कागदपत्रे म्हणजे कोणती कागदपत्रे बघा, तर खऱ्या अर्थाने त्यांचं रहिवास प्रमाणपत्र ते जिथे मूळ राहतात सध्या परिस्थितीमध्ये किंवा त्यांच्या डॉक्युमेंटवर म्हणजे जे गव्हर्नमेंट डॉक्युमेंट आहे आधार कार्ड वगैरे त्यावर जो पत्ता आहे अधिवास प्रमाण ते अधिवास ज्याचा उल्लेख आहे त्यानुसारच तुमचा रहिवासी दाखला आवश्यक असणार आहे, त्याची रिक्वायरमेंट आहे मित्रांनो बघा, की तुम्ही तिथेच राहता किंवा नाही किंवा दुसऱ्या भागामध्ये राहता का दुसऱ्या जिल्ह्यामध्ये राहता किंवा दोन ठिकाणी लाभ घेता का या सर्व गोष्टी करता. आणि दुसरा महत्वाचा कागद जो आपण बऱ्याच दिवसापासून सांगत आलेलो आहे तो म्हणजे हयातीचा दाखला, जो आपल्याला खऱ्या अर्थाने सत्य म्हणजे बेनिफिशियरी सत्यापन ऍपच्या माध्यमातून घरीच काढता येतो, मोबाईलद्वारे तुमच्या चेहऱ्याद्वारे ओटीपीद्वारे. खूप सोपं आहे, काही जास्त वेळ लागत नाही. खूप साऱ्या बांधवांनी खूप साऱ्या लाभार्थ्यांनी ऑलरेडी मोबाईलद्वारे काढलेला आहे. ज्यांना जमत नाही त्यांनी ऑनलाईन सेंटरवर जाऊन सीएससी सेंटरवर जाऊन दुसऱ्याकडे जाऊन किंवा ज्या लाभार्थ्याला ज्या एखाद्या युवाला त्याच्या मोबाईलहून ते काढता येते त्याची माहिती आहे त्यांच्याकडून काढून घेतले. ज्या ठिकाणी असं सांगण्यात येत आहे म्हणजे तालुका पातळीवर तहसील कार्यालयाच्या पातळीवर किंवा तलाठी सज्जाच्या माध्यमातून कोतवालांच्या माध्यमातून की तो म्हणजे दाखला काढल्याच्या नंतर किंवा ऑनलाईन मोबाईलमध्ये ते सत्यापन व्हेरिफिकेशन केल्याच्या नंतर त्याची एक प्रिंट काढायची आहे आणि ती प्रिंट तिथे द्यायची आहे, कारण की आता ऑफलाईन हयातीचे दाखले बंद झालेले आहेत. या अगोदर हयातीचे दाखले ऑलरेडी होते मित्रांनो. खऱ्या अर्थाने बेनिफिशियरी ऍपवर तुम्ही व्हेरिफिकेशन केल्याच्या नंतर तो दाखला काढल्याच्या नंतर तिथे ऑलरेडी ऑनलाईन नोंद होऊन जाते, त्यामुळे खऱ्या अर्थाने कुठे काही द्यायची आवश्यकता नाही. परंतु वेळ प्रसंगी जर त्या तहसील कार्यालयामध्ये किंवा त्या तालुक्यांमध्ये जर तसा आदेश असेल, तशी माहिती देण्यात आलेली असेल की बुवा इथे या तारखेच्या आत सर्वांनी आपली ही कागदपत्रे जमा करावायची आहे तर तुम्हा सर्व लाभार्थ्यांना परत एक वेळ आता तुमच्या तालुका पातळीवरील म्हणा किंवा तुमच्या गाव पातळीवरील जे तलाठी कार्यालय आहे, तलाठी साहेब आहे किंवा कोतवाल आहे यांच्याशी संपर्क साधून त्याची तारीख वगैरे माहिती घेऊन कोणती कागदपत्र द्यायची. कागदपत्र हीच आहे खऱ्या अर्थाने सद्य परिस्थितीमध्ये, एक रहिवासी प्रमाणपत्र, रहिवासी दाखला आणि सत्यापन ऑनलाईनच्या माध्यमातून काढलेला हयातीचा दाखला, ही दोन कागद मूळ कागद मेंडेटरी रिक्वायरमेंट करण्यात आलेली आहेत. बघा आता खऱ्या अर्थाने हा व्हिडिओ परत बनवण्याचा किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून या कागदपत्राची माहिती देण्याचा फक्त आणि फक्त मूळ उद्देश हाच आहे की एक वेळ जर उशीर झाला तर आपण या योजनेच्या माध्यमातून वेळोवेळी पाहिलेलं आहे की तुमचं राहिलेलं थकीत अनुदान जवळपास 90% मागचं अनुदान मिळतच नाहीये. तुम्ही तहसील कार्यालयामध्ये गेले तर तेथे तुम्हाला सांगण्यात येते की तुमचं सर्व अनुदान येऊन जाईल, मागचं अनुदान येऊन जाईल, थकीत अनुदान येऊन जाईल किंवा इथून पुढे सुरू होऊन जाईल. तर तुमचं नुकसान काय होते, तुम्ही संभ्रमात पडता. जोपर्यंत हालचाली करत नाही तोपर्यंत तिथून पुढचं अनुदान सुरू होत नाही आणि जे थकीत पडलं ते थकीत पडून जाते आणि मागचं मागच राहून जाते. जो तुम्ही फक्त जर वाट पाहत बसले 2 महिने 3 महिने व यांची आली आमची त्रुटी असेल, त्रुट्या असू शकतात, परंतु खूप सारे असे लाभार्थी आहेत की ज्यांच्या कुठल्याच त्रुट्या नाही येतं आणि तहसील कार्यालयामध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा तहसील कार्यालयाच्या माध्यमातून सांगण्यात येते की तुमचं सर्व काही बरोबर आहे, तुमचं अनुदान येऊन जाईल किंवा परत सुरू होऊन जाईल. तर तशा परिस्थितीमध्ये ते परत सुरू होईलही समजा, नो डाऊट, हरकत नाही त्याविषयी. परंतु जर एखाद्या कागद्या अभावी जर तुमचं अनुदान थांबलं तर ते अनुदान पूर्ववत परत सुरू होण्याकरिता 2-2, 3-3 महिने लागू शकतात. तर त्यामुळे तुमचं रखडलेलं अनुदान रखडू नये, चालू अनुदान थांबू नये, कारण की ते परत मिळण्याची कुठलीही शाश्वती नाही. त्याकरिता कोणी काही आवाज सुद्धा उचलताना खऱ्या अर्थाने आपल्याला वेळोवेळी दिसत नाहीये किंवा दिसलं सुद्धा नाहीये. त्यामुळे ही कागदपत्रे आवश्यक आहेत
आणि या कागदपत्राची माहिती तुम्ही तुमच्या कोतवालाकडून तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून तलाठी साहेबाकडून सुद्धा घ्या आणि आपल्या इतर बांधवांच्या लाभार्थ्यांच्या गाव पातळीवरच्या माध्यमातून त्यांना विचारपूस करा, तुम्ही दिले का, कधी दिले, काय अपडेट आहे, काय नाही आपल्या तालुक्यामध्ये, तुम्हाला कोणी भेटलं का, किंवा तुम्ही स्वतः विचारा. 1 चक्कर होईल, 2 चक्कर होईल. हे बघा, या व्हिडिओच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने काहीतरी व्हिडिओ बनवायचा आणि तुम्हाला म्हणजे तुमची हेळसांड करायची किंवा आर्थिक नुकसान करायचं, भाडे-तोड्याचा खर्च करायचा, दिवस वाया घालायचा, तुम्हाला हेलपाटे मिळावे याकरिता अजिबात नाही. हे उलट तुमचे पुढील हेलपाटे वाचावे, तुमची पुढचे जे अनुदान आहे ते अनुदान कुठेतरी थांबू नये, 2-4 महिन्याचं तुमचं अनुदान वाया जाऊ नये याकरिताच खऱ्या अर्थाने हा व्हिडिओ आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ही देत असलेली आपली ही अपडेट आपण सर्व लाभार्थ्यांकरिता देत आहे, ज्यामध्ये आता खऱ्या अर्थाने हयातीचा दाखला या अगोदर फक्त आणि फक्त जे ज्येष्ठ नागरिक आहेत, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी यांच्याकरिताच आहे, असा एक काही काळ मधल्या काळामध्ये एक भ्रम होता, संभ्रम होता, परंतु तो विषय नाहीये. सत्यापन ऍपमध्ये जवळपास आता सर्वच योजनांची नावं आलेली आहेत आणि त्यामुळे त्यांना कुठे अडचण येणार नाही. आता सोबतच तुमचे महत्वाचे 2 प्रश्न ते म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना, विधवा माता भगिनी, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना या दोन्ही योजनांचे सोबतच दिव्यांगांचे थकीत या चालू म्हणजे जुलै महिन्याचं जे अनुदान आहे त्याच्याबद्दल सुद्धा काही अपडेट द्या. तर त्याची जवळपास पूर्ण प्रोसेस झालेली आहे मित्रांनो. बघा, येत्या 2-4 दिवसामध्ये किंवा आठवड्याभरामध्ये वेळ प्रसंगी तुमच्या खात्यावरती अनुदान जमा झालेलं असेल किंवा जमा होण्याकरिता सुरुवात होऊन जाईल. आता या व्यतिरिक्त परत दिव्यांग बांधवांकरिता ज्या दिव्यांग बांधवांना काही अडचणी येत होत्या त्या दिव्यांग बांधवांना दिव्यांग पोर्टलवर एडिटचा, दुरुस्तीचा, जोडजाड करण्याकरिता ऑलरेडी ऑप्शन सध्या आलेला आहे. ते तिथून पुढचं काही चुकी झालेली असेल तर दुरुस्ती करू शकतात. फक्त सर्व्हर डाऊन नसावं किंवा त्या पोर्टलचा काही इश्यू नसावा, बस, बाकीची काही अडचण नाहीये. आता या व्यतिरिक्त तिसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे टेम्पररी दिव्यांग बांधव, टेम्पररी कार्डधारक जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांकरिता GR ऑलरेडी काढण्यात आलेला आहे. त्यामध्ये काही टेन्शन घ्यायचं काम नाही, दुमत नाही. फक्त विषय असा झालेला आहे की या कार्यालयाच्या माध्यमातून अनुदान पूर्ववत सुरू करण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे ते आता ऑनलाईन मध्ये किंवा दिव्यांग पोर्टलवर कमी पर्सेंटेज, कमी टक्के असलेल्या लाभार्थ्यांकरिता किंवा टेम्पररी कार्ड लाभार्थ्यांकरिता तिथे नोंदणी व्हावी याकरिता बदल कधीपर्यंत करतात ते महत्वाचं आहे, किंवा त्याकरिता तुम्ही, आम्ही सर्व किंवा बच्चू भाऊ किती ताकदीने परत बोलतात, आवाज उचलतात आणि किती तातडीने ते काम करून घेतात. कारण की दिव्यांग बांधवांचं खूप सारं अनुदान ऑलरेडी रखडलेलं आहे आणि त्यांचं मागचं जुनं अनुदान मिळेल याची खात्री नाही, शाश्वती नाहीये. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणं किंवा आश्वासित करणं हे सुद्धा योग्य नसणार आहे की तुम्हाला तुमचं जुनं अनुदान मिळून जाईल, थकीत अनुदान मिळून जाईल असं सांगणं बरोबर नाहीये. बऱ्याच वेळा तहसील कार्यालयाच्या माध्यमातून सांगण्यात येते की तुमचं सर्व अनुदान किंवा थकीत अनुदान तुम्हाला भेटून जाईल, परंतु तसं 90% होताना दिसत नाहीये. पण 10% काही काही लाभार्थ्यांना मागच्या महिन्यामध्ये सुद्धा मी पाहिलेलं आहे. काहींना 5,000 रुपये आले, काहींना 7,500 रुपये आले, परंतु ते पूर्ववत होते, सुरळीत होते. त्यांना फक्त मागच्या 1 किंवा 2 महिन्याचं अनुदान आलेलं नव्हतं. ज्यांचं थेट बंद झालेलं आहे त्या लाभार्थ्यांचं अनुदान मिळेल, मागचं मिळेल याची कुठलीही गॅरंटी घेता येत नाही लाभार्थ्यांनो. त्यामुळेच परत हा व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे की माहिती घ्या, अपडेट घ्या, जी कागदपत्र लागतात ती कागदपत्र रेडी करा, तयार ठेवा आणि ती कागदपत्र तिथे पोहोचती करा, जेणेकरून त्यांच्याकडे ती कागदपत्र मिळाल्याच्या नंतर त्यांनी ती कागदपत्र अपलोड केल्याच्या नंतर तुमचं जे अनुदान आहे ते अनुदान थांबणार नाहीये. कारण की आता इथून पुढे म्हणजे बऱ्याच दिवसापासून आता सर्व काही ऑनलाईन प्रक्रिया झालेल्या आहेत आणि त्यामध्ये नवनवीन निकष आलेले आहेत, नवनवीन पात्रता आलेल्या आहेत. त्यानुसार ही कागदपत्र तिथे मॅन्डेटरी असणं, आधार लिंक असणं, अकाउंट सोबत लिंक असणं, मोबाईल लिंक असणं, या सर्व गोष्टी तुमच्या सेफ्टीसाठी, तुमच्या पैशाचा दुरुपयोग होऊ नये आणि वेळप्रसंगी हयातीचे दाखले मिळाले म्हणजे जो कोणी हयात नाहीये त्या लाभार्थ्यांचं अनुदान बंद व्हावं किंवा जे लाभार्थी बोगस आहेत त्या लाभार्थ्यांचं अनुदान थांबावं याकरिता सुद्धा हा खटाटोप आहे. आता जरी तुम्हाला त्रास होत असला तर यामध्ये एक गोष्ट नक्कीच सकारात्मक आहे. तर ती सकारात्मक बाब अशी आहे मित्रांनो, बघा, जर मोठ्या प्रमाणामध्ये खोटे बोगस लाभार्थी किंवा जे हयात नाही तर ते लाभार्थी जर कमी झाले तर वेळ प्रसंगी तो जो आकडा आहे, ते जे अनुदान आहे त्या अनुदानाची जी रक्कम निधी लागत होती तीच रक्कम, ते अनुदान कदाचित तुमच्या राहिलेल्या संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी, ज्येष्ठ नागरिक, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी, विधवा माता भगिनी या लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये कुठे ना कुठे वाढ करण्याकरिता वेळ प्रसंगी मदत होऊ शकते मित्रांनो. यामुळे हा खटाटोप, ही छाट, ही कात्री लावणं सुरू आहे मित्रांनो. आणि सोबतच वेळ प्रसंगी दर महिन्याला जास्त उशीर न होता तुमच्या हक्काचं अनुदान एका तारखेला एकाच वेळी
सर्वांना कसं सोबत देता येईल याकरिता सुद्धा बऱ्याच दिवसापासून हे प्रयत्न, हे खटाटोप सुरू आहेत. त्यामुळे सर्व आम्हा बांधवांना, लाभार्थ्यांना हा मनस्ताप सहन करावा लागत आहे आणि हा त्रास सुद्धा सहन करावा लागत आहे, सोसावा लागत आहे मित्रांनो. त्यामुळे पॅनिक होऊ नका, घाबरून जाऊ नका, गोंधळ घालू नका. 1 दिवस घ्या, 2 दिवस घ्या, 4 दिवस घ्या, आठवडाभर घ्या, माहिती घ्या. माहिती मिळाल्याच्या नंतर कागदपत्र हे मॅन्डेटरी आहे, देणंच लागतात. हे कळाल्याच्या नंतर तुम्हाला 2 किंवा 3 दिवसामध्ये तुमचे कागदपत्र तुम्हाला मिळून जातात आणि तुम्ही 2-4 दिवसामध्ये ते कागदपत्र तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जमा करू शकतात मित्रांनो. तर मित्रांनो, याकरिताच हा व्हिडिओ होता. त्यामुळे ही जी माहिती आहे, नक्कीच आशा करतो माझ्या इतर व्हिडिओप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली सर्व माहिती दिव्यांग बांधव, दिव्यांग भगिनी असतील, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी, इंदिरा गांधी वृद्धापकाळ वेतन योजनेचे लाभार्थी, ज्येष्ठ नागरिक, विधवा माता भगिनी या सर्वांकरिता नक्कीच लाख मोलाची उपयोगी ठरेल मित्रांनो. तर बघा, या व्यतिरिक्त तुमचे या योजने संदर्भात किंवा इतर कुठल्याही योजनेसंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील, सल्ला, मार्गदर्शन, प्रश्न असतील, शंका-कुशंका असतील, 100% या व्हिडिओच्या खाली व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी तुमच्या सर्वच प्रश्नांची उत्तर नेहमी देत आलेलो आहे, देत आहे आणि इथून पुढे सुद्धा देत राहील मित्रांनो. तर मित्रांनो बघा, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरीस सांगतो आणि तिथून पुढे एका नवीन व्हिडिओमध्ये आणतो सुद्धा. त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.